नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी एटीएस ची मोठी कारवाई. आता सुटका नाही. नाशिकच्या टीसीएस या आयटी कंपनीतील धर्मांतर आणि महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण प्रकरण अखेरीस दहशतवादी विरोधी पथकाने एटीएस पहिली मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी आरोपी शफी शेख आणि रजा मेमनला एटीएसच्या टीमने ताब्यात घेतला आहे. नाशिकमधील टीसीएस या आयटी कंपनीमधील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी SIT स्थापन करण्यात आली आहे. तसंच महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडूनही तपास केला जात आहे. अखेरीस धर्मांतर आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणी दोन्ही आरोपी एटीएसच्या ताब्यात आहेत. एटीएसने SIT कडून दोन्ही आरोपींचा ताबा घेतला आहे. धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात रॅकेट, आंतरराष्ट्रीय कनेक्शन, टेरर फंडिंगचा संशय तपास यंत्रणेला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. आता या दोन्ही आरोपींची चौकशी केली जाणार आहे.